घेण्यास गॅलिलिओला सांगितले. तिची चूक त्यांनी मान्य केली. तेव्हाच तो कौतुकी होता. गॅलिलिओने खाली बघून हे वाक्य म्हणाले, ॲट एज इट मोस्टली अजून पण हिंमत आहे. गॅलिलिओला इमारतीचं दार करून दिले. नंतर त्याच्या सभेला हाऊस एस्टमध्ये बंद केले. ते आपली सगळी जिंदगी घरामध्ये घालवणार. बार्टोलोमेव हे एक पेंटर होते. गॅलिलिओच्या मरण्याच्या वर्षांनी गॅलिलिओची एक पेंटिंग बनवली होती. पेंटिंगमध्ये दाखवले गेले आहे की गॅलिलिओ जेलमध्ये बसले आहे, पण हे वाटते की ते एका विचारामध्ये गुंतलेले आहे. पण ते एका विचारामध्ये गुंतलेले नसून ते एका जेलच्या भिंतीकडे बघत होते. पण त्या भिंतीवरती असे शब्दाकडे बघत होते. भिंतीवर लिहिलेले आहे, ॲट इट पोस्ट. ते वेळ पुस्तक लिहिण्याआधी ठरवले. त्यांनी नाव इटलीमध्ये प्रसिद्ध करू शकले नाही. 1638 मध्ये गॅलिलिओ पूर्णपणे नाहीत झाले. प्रसिद्ध करू शकले नाही. 1642 मध्ये त्यांची मृत्यू झाली. फॉरेन्सिक 10 जून 2010 ला गॅलिलिओचे अरण्य हा म्युझियमचे नाव बदलून म्युझियो गॅलिलिओ केला. धन्यवाद. त्यामुळे आपण विविध क्षेत्रात विज्ञानाचा शोध. सूत्र आहे वदाहरण. त्यापैकी मी सांगणार आहे वस्त्रोद्योग. लवलीपासून वस्त्र निर्मितीचा सर्वप्रथम इंग्लंडमध्ये सुरुवात झाली. वस्त्रोद्योग हा व्यवसाय घरगुती स्वरूपाचा आहे. इसवी सन 1738 मध्ये जॉन डी यांनी धावता घोडा तयार केला. या घोड्यामुळे अधिक कामाचा वेळ वाढू लागला. याचा पुढचा टप्पा स्पिनिंग जेनीने लागला. इसवी सन 1764 मध्ये इंग्लंडमध्ये जेम्स हायकिन्स याने स्पिनिंग जेनी हा यंत्र बनवला. या यंत्रामुळे एकाच वेळी स्वतःची 8 वेळे लावता येऊ लागली. यामुळे कामाचा श्रम कमी होऊन वेग वाढू लागला. इसवी सन 1769 मध्ये रिचर्ड आर्थराइट सूत टाकण्यासाठी यंत्र बनवला. या यंत्रामुळे अधिक मजबूत आणि पिळदार धागे वेगाने बनू लागले. इसवी सन 1779 मध्ये सॅम्युअल क्रॉम्प्टन यांनी न्यू नावाचे सूतकताई यंत्र बनविले. या यंत्रामुळे जवळपास 200 पटीने वेग वाढू लागला. 200 पटीने वेग कामाचा वस्त्र बनवण्याचा वेग वाढू लागला. इसवी सन 1785 मध्ये एडमंड कार्टराइट यांनी यंत्रमाग बनवला. यंत्रमाग म्हणजे सुतापासून कापड बनवणे हा होय. या यंत्राची निर्मिती एडमंड कार्टराइट यांनी 1785 मध्ये केली. या यंत्रात 1793 मध्ये
शाखेत शिकत असून माझे नाव अश्विनी गंगाधर बिराजदार. मी आज विविध क्षेत्रातील विज्ञानाचा विकास याबद्दल सूत्राद्वारे मी माहिती सांगणार आहे. सूत्र आहे अदाय. त्यातील मी धातुविज्ञानबद्दल माहिती सांगणार आहे. ते तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी शांततेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. धातुविज्ञान. इंग्लंडमधील लोखंडाच्या खोली होत्या की तिथे मिळणाऱ्या लोहखनिजापासून शुद्ध लोखंड निर्माण करण्याच्या तंत्रात सुधारणा करण्याची गरज होती. हे खनिज वितळण्यासाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरण्यात येऊ लागला. त्यामुळे उच्चतम तापमान असणाऱ्या भट्ट्या तयार करता आल्या. परिणामी लोखंडाच्या उत्पादनामुळे कोळसाच्या भट्ट्या रसरशीतपणे तापवणे आणि कोळसाच्या भट्टीत खेळवणे या कामासाठी ही स्वतंत्र यंत्रे निर्माण केली गेली. त्याच दरम्यान 1783 मध्ये लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी पट्टिका उदाहरणार्थ रेल्वेचा रोड तयार करण्याची पद्धत आली. 1865 मध्ये लोखंड रसाचे रूपांतर पोलादात करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागला आणि धातू उद्योग बदलून गेला. धन्यवाद. यानंतर यंत्राचा उपयोग बद्दलची माहिती दिव्या बिराजदार सांगणार आहे. माझे नाव दिव्या लक्ष्मी बिराजदार. मी इयत्ता 12वी कक्षात शिकत असून तरी मी आज तुम्हाला भौगोलिक शोध वधाय वस्त्रोद्योग धातुविज्ञान यंत्राचा उपयोग याची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. एका क्षेत्रात एका यंत्राचा शोध लागला की माणसे तेच यंत्र दुसऱ्या क्षेत्रात कसे वापरता येईल याचा विचार करायला लागली. यातूनच नवनवी यंत्रे तयार झाली. इसवी सन 1783 मध्ये बेल याने रोलर सिलिंडर प्रिंटिंग कापडावरील छपाईसाठी यंत्राची निर्मिती केली. 1809 मध्ये बुटाचे आतील तळवे आणि टाचा एकत्र जोडण्याचे काम यंत्राद्वारे केले जाऊ लागले. कपडे शिवण्यासाठी शिलाई यंत्रे आणि जेम्स वाटने बाष्पशक्तीवर चालणारे स्टीम इंजिन तयार केले. हे इंजिन सुरुवातीला खाणीतून कोळसा व कच्च्या लोकरी बाहेर आणण्यासाठी वापरले जात असे. पुढे वस्त्रोद्योगातही वापरले जाऊ लागले. बाष्पशक्तीवर चालणारा नांगर, कापणी यंत्र, गवत कापणी यंत्रे तयार करण्यात आली. त्यामुळे शेतीची कामे जलदगतीने होऊ लागली. अमेरिकेत रॉबर्ट फुल्टन याने क्लेरमॉन्ट ही बोट बाष्पशक्तीवर चालवली. बाष्पशक्तीच्या मदतीने जमिनीवरून वाहतूक करण्याचा पहिला प्रयोग जॉर्ज स्टिफन्सने याने केला. बाष्पशक्तीवर चालणारे आघाडीचे इंजिनही तयार करण्यात आले. लिव्हरपूल ते मँचेस्टर हे अंतर या रेल्वे इंजिनने पार पाडले. पुढे रेल्वे सेवा विस्तारली. युरोपमध्ये रेल्वे सुरू झाल्यामुळे तेथील प्रवासाचा वेळ कमी झाला. या सगळ्या शोधांमुळे इंग्लंडमधील व्यापाऱ्यांना इतर देशांमध्ये त्यांच्या वसाहती प्रस्थापित करण्यास मदत झाली. आजची मी हे यंत्राच्या उपयोगाची माहिती संपवते. धन्यवाद. बार्तोलोम डायस हा आफ्रिका खंडाला वळसा करणारा पहिला दर्यावर्दी होता. त्यानंतर आहे क्रिस्तोफर कोलंबस. क्रिस्तोफर कोलंबस हा स्पेन या देशाचा दर्यावर्दी होता. त्यांनी नवनवीन जलमार्ग शोधण्यासाठी राजा फर्दिनांदवर आणि इसाबेला यांच्या पाठीमागे निघाला. त्याला असे वाटले की पृथ्वी गोल असल्याने आपण पूर्वेऐवजी पश्चिम दिशेने गेल्यास भारताचा शोध लागेल असे म्हणून तो निघाला. आफ्रिका खंडाजवळ जाऊन पोहोचला. या पुढील सूत्राची माहिती माझे मित्र नागराज चौगुले यांनी सांगितली. माहिती सांग. इटली येथील अमेरिकन आणि स्पेनच्या वतीने पहिली मोहीम इसवी सन 1497 मध्ये काढली असे समजले जाते. त्याच्या तिसऱ्या मोहिमेत जो प्रदेश त्याने शोधला त्याला व्हेनेझुएला असे नाव दिले. त्याच्या नावावरून अमेरिका खंडाचे नाव त्याने अमेझॉन नदीचा मुखाचा प्रदेश शोधला. त्याच्या नावावरून अमेरिका खंडाचे नाव पडले. धन्यवाद. वास्को दी गामा हा पोर्तुगाल या देशाचा दर्यावर्दी होता. त्यांनी 1497 मध्ये भारत शोध मोहीम सुरू केली. केल्यावर 1498 मध्ये कालिकत अर्थात कोझीकोडा या बंदरात येऊन पोहोचला. भारतात पहिला येणारा हा युरोपीय प्रवासी होता. त्यांनी कालिकतचा राजा जामोरिन यांच्याकडून व्यापाराची परवानगी घेऊन भारतात गोवा व कोची या ठिकाणी राज्य स्थापन केले. राज्य स्थापन झाल्यावर त्यांनी भारतातील पहिला व्हाईसरॉय हा वास्को दी गामा मारला. मॅगेलन हा स्पेन या देशाचा प्रवासी होता. त्यांनी फ्रेंच या राजा पहिला चार्लस यांनी आखलेल्या मोहिमेनुसार फर्डिनंड मॅगेलन हा पृथ्वी प्रदक्षिणेस निघाला. फर्डिनंड मॅगेलन हा फिलिपाईन्स येथे मारला गेला. फर्डिनंड मॅगेलन यांच्या सहकार्याने पृथ्वी प्रदक्षिणा ही पार पडली. हा फ्रान्स या देशाचा प्रवासी होता. त्यांनी उत्तर अमेरिका या ठिकाणी शोध मोहीम काढल्या. त्या ठिकाणी उत्तर अमेरिकेत फ्रान्सच्या वसाहती स्थापन केल्या.
कॅनडा येथील क्युबेक शहराची स्थापना केली. हबल जनस्वा टासमन हा हॉलंड या देशाचा प्रवासी होता. त्यांनी न्यूझीलंड या प्रदेशाचा शोध लावला व 1644 मध्ये त्यांनी न्यूगिनी या बेटाचे संरक्षण करण्यासाठी संरक्षण केले. त्यानंतर त्यांनी ईशान्य ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड मधील कार्पेंटेरिया या प्रदेशाचा शोध लावला. पॅसिफिक महासागर पटकन लवकर तुमचं काय राहिलं का तुझं? हा हे सेकंड इंग्लंडच्या शाही नौदलातील जेम्स कुक याने इंग्लंडचा झेंडा फडकविला. त्याने पॅसिफिक महासागरातल्या बेटाची पाहणी केली आणि अचूक नकाशा तयार केला. 3 वर्षात कॅप्टन कुक यांनी 60,000 मैलाचा प्रवास केला. तसेच हवाई बेटांचाही शोध लावला आहे. 1779 मध्ये तिसऱ्या जगयात्रेत कॅप्टन कुक यांचा निधन. शोधकांची माहिती सांगणारे मारी हे बाबी कशा मध्ये लुई अँटोनीचा दिले. त्यांचा जन्म 1729 मृत्यू 1811. त्यांनी संपूर्ण जगाला प्रदर्शनाला पहिला फ्रेंच दर्यावर्ती म्हणून लुई अँटोनीचा दिलेला ओळखला जातो. त्यांनी ही कामगिरी सन 1766 मध्ये पूर्ण केली. नंतर त्यांनी पॅसिफिक महासागराच्या दौऱ्यावर निघाला. पॅसिफिक महासागरही पार करून ताहती येथे पोहोचणारा दुसरा युरोपियन दर्यावर्ती म्हणून लुई अँटोनीचा दिलेला ओळखला जातो. त्यांनी आपल्या या प्रवासाचं वर्णन करणारा सन 1766 मध्ये प्रकाशित. त्या पुस्तकामध्ये आपल्या प्रवासाचं संपूर्ण वर्णन त्यामध्ये लिहिला. अगदी नैऋत्य पॅसिफिक महासागराच्या बेटाला व वनस्पतीच्या एका जातीला स्वतःच बोगनविले हे नाव दिलं. अशा प्रकारे साऱ्या जगाला प्रदर्शनाला आणणारा पहिला दर्यावर्ती म्हणून लुई अँटोनीचा बोगनविलेला ओळखला जातो. पुढील विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भौगोलिक शोध व शोधकाची माहिती पाहणार आहोत. सूत्र आहे मा इ हे बात ही औफस्या एक्या लूम. म्हणजे शेवटचा मंगो पार्क. याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मंगो पार्क हा स्कॉटलंडचा रहिवासी होता. त्याच्या पश्चिम आफ्रिकेतील शोध हे तेथील मोहिमांसाठी अत्यंत सुप्रसिद्ध आहे. इसवी सन 1795 मध्ये मंगो पार्क याने नायजा नदी प्रवाहाचा शोधाचा मागोवा ठेवल्यामुळे तेथे त्याचा नावाचा प्रसिद्धी निर्माण झाली. मंगो पार्क याने अनेक अडचणींना सामोरे जाऊन असा शोधकांना मी आज नमन करते की आपण पण काहीतरी पुढे जाऊन काहीतरी म्हणजे असं घडले पाहिजे, असे शोध काढले पाहिजे. एवढं बोलून मी माझे थोडक्यात माहिती संपवते. आपण भौगोलिक शोधक या उपगटात माही अवकस्या एक्याडून हे सूत्र पाहिलं होतं. या सूत्राच्या माध्यमातून जगातील विविध प्रदेशांचा शोध कोणी व कसा करणार हे पाहिलं होतं. तर आता आपण पुढील उपगटात पाहूयात औद्योगिक क्रांती. अनेक वैज्ञानिक शोध लागत होते आणि प्रदेशिक शोधले जाऊ लागत होते. त्या सगळ्या प्रक्रियेत युरोप एक वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचला होता आणि युरोपात व्यापार, व्यवसाय, उद्योग यांना एक वेगळी इमेज मिळाली किंवा त्या उद्योग, व्यापार, व्यवसायाने एक वेगळा टप्पा घातला. त्याला कारणीभूत असलेली पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे औद्योगिक क्रांती. थोडक्यात औद्योगिक क्रांती म्हणजे हस्त उद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण. या औद्योगिक क्रांतीसाठी युरोपमध्ये भांडवलशाहीचा विकास होणे गरजेचे होते. आता भांडवलशाहीचा विकास होणे गरजेचे आहे तर त्यासाठी भांडवलदार वर्ग निर्माण करणे गरजेचे होते. यातूनच युरोपात भांडवलदार वर्ग निर्माण झाला. इंग्लंडमध्ये यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. या अनुकूल परिस्थितीमुळे औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. तर चला पाहूया ते अनुकूल घटक कोणते आहेत ज्यामुळे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. इंग्लंडमध्ये दमट हवामान. इंग्लंडमध्ये दमट हवामानामुळे सुती कापडाचा उद्योग भरभराटीस आला. यातूनच औद्योगिक क्रांतीला एक नवीन वळण मिळाले. इंग्लंडमध्ये दमट हवामानामुळे सुती कापडाचा उद्योग भरभराटीस आला. इंग्लंडच्या ताब्यात वसाहतीचा मोठा प्रदेश होता. उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल या प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आयात करणे इंग्लंडला
सहज शक्य झाले. वसाहतीतून मिळणारा हा जो कच्चा माल आहे, वसाहतीतून मिळणारा हा जो कच्चा माल आहे, हा कच्चा माल आपल्या देशात येऊन त्यावर प्रक्रिया करून पक्का माल बनत असे. नाविक सामर्थ्यामुळे तयार झालेला हा पक्का माल वसाहतीमध्ये विक्रीसाठी पाठवता येऊ लागला. हा कच्चा माल कमीत कमी किमतीत मिळून तयार झालेला पक्का माल जास्तीत जास्त किमतीत विकत असे. त्यामुळे त्यांच्याकडे अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले, ज्याच्या जोडीला कमी मोबदल्यात कामगारांचे श्रम उपलब्ध झाले. वस्तूच्या किमती प्रमाणाबाहेर वाढवण्यात आले, इंग्लंडला सहज शक्य झाले. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. तर अजून एकदा बघूयात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात कशा प्रकारे झाली. इंग्लंडमध्ये दमट हवामान, यामुळे सुती कपड्याचा उद्योग भरभराटीस आला. वसाहतीत कच्चा माल कमीत कमी किमतीत मिळून त्यावर प्रक्रिया करून जास्तीत जास्त किमतीत हा माल विकू लागला. त्यामुळे इंग्लंडमध्ये अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले आणि याच्या जोडीला कमी मोबदल्यात कामगारांचे श्रम उपलब्ध झाल्याने वस्तूच्या किमती प्रमाणामध्ये वाढवण्यात येणे इंग्लंडला सहज शक्य झाले. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. या औद्योगिक क्रांतीचे भारतावर केलेले परिणाम थोडक्यात पाहूया. आर्थिक धोरण इंग्लंडचे हिताचे असल्याने भारतीयांचे आर्थिक शोषण होऊ लागले. वाहतुकीच्या सोयीमुळे इंग्लंडचा माल खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला. यातूनही भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले. भारतातील कापड उद्योग मंदावला, घरगुती उद्योगधंद्याचा ऱ्हास झाला. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे भारत दरिद्री झाला. तर ही होती औद्योगिक क्रांतीची सविस्तर माहिती. आता शेवटचा उपघटक पाहूयात आर्थिक राष्ट्रवाद आणि साम्राज्यवादाचा उदय. आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे नेमके काय, तर आपल्या देशाच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देऊन प्रतिस्पर्धी राष्ट्रांची आर्थिक नागेबंदी करणे. म्हणजे युरोपियन देश आपल्या राष्ट्राच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देऊ लागले आणि स्पर्धक राष्ट्रांची आर्थिक नाकेबंदी करू लागले. आर्थिक राष्ट्रवादात नेमक्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो, तर पहिला आहे स्पर्धक राष्ट्रांच्या आयात व निर्यातीला बंदी घालणे. शिवाय इतर राष्ट्रांच्या मालावर जबर करही लावले गेले. म्हणजे आयात निर्यातीवर बंदी घालून त्यांच्या मालावर कर लावल्यावर त्यांच्या व्यवसायात डगमगलेली आणि आपल्या राष्ट्राचा विकास होईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून युरोपियन राष्ट्र व्यापार करू लागले. औद्योगिक क्रांतीने ज्या अतिरिक्त उत्पादनांना जन्म दिला, त्या अतिरिक्त उत्पादनाने आर्थिक राष्ट्रवादाला पर्यायाने साम्राज्यवादाला बळ मिळवले. त्यातूनच साम्राज्यवादाचा उदय झाला आणि टोकाचा राष्ट्रवाद, औद्योगिकीकरण, वंशशत्रूची कल्पना आणि आक्रमक प्रवृत्ती यामुळे साम्राज्यवाद अधिकच वाढीस लागला. यातूनच इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली इत्यादी राष्ट्रे इतर राष्ट्रांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करू लागले. तर आता आपण आर्थिक राष्ट्रवाद साम्राज्यवादाचा उदय कशा प्रकारे झाला ते पाहिलं आहोत. त्याचबरोबर 7 उपघटकांची माहितीही पाहिलं आहोत. तर चला अजून एकदा नजर फिरवूयात या 7 उपघटकांवरती. आपण पहिला उपघटक पाहिला तो म्हणजे धर्मयुद्धे. या उपघटकात आपण डीके आणि टीपी हे सूत्र पाहिलं आहोत. या सूत्रानुसार आपण धर्मयुद्धाची व्याख्या, धर्मयुद्धाला पाठिंबा कसा मिळाला आणि या धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती धर्मयुद्धाला अपयश आले तर ती अपयशाची कारणेही पाहिलं आहोत. आणि सगळ्यात शेवटचा पाहिलं आहोत ते म्हणजे या धर्मयुद्धाचे जगाच्या पाठीवर विशेषतः युरोपमध्ये काय परिणाम झाले ते सुद्धा पाहिलं आहोत. आणि दुसरा उपघटक आपण पाहिलं आहोत युरोपमध्ये प्रबोधनाचा काळ. या प्रबोधनाचा काळ युरोपमध्ये प्रबोधनाचा काळ केव्हा सुरू झाला आणि युरोपातील प्रबोधनाच्या काळात उत्कर्ष काळ कोणता होता त्याची सविस्तर माहिती पाहिलं आहोत. तिसरा उपघटक पाहिला तो म्हणजे विज्ञानाचा विकास. जगात सर्वप्रथम विज्ञानाचा विकास कुठे व कसा झाला आणि आधुनिक विज्ञानाची प्रगती कशी होत गेली ते पाहिलं आहोत. चौथा उपघटकात आपण विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध पाहिलं. यात आपण वधारे नावाचा सूत्र पाहिला आहोत. म्हणजे वधारे नावाचा सूत्र, या सूत्रानुसार आपण वस्त्रोद्योग, धातू विज्ञान आणि यंत्राची प्रगती कशी होत गेली ते पाहिलं आहोत. याच काळात कोणकोणते वैज्ञानिक शोध लागत गेले व कोणी शोध लावला हेही आपण पाहिलं आहोत. त्यानंतर आपण भौगोलिक शोध व शोधक या उपघटकात माही, एब्राकी, अवकाशा, एकेडम हे सूत्र पाहिलं आहोत. या सूत्रानुसार आपण जगातील विविध भौगोलिक शोधकांची माहिती पाहिलं आहोत आणि या शोधकांनी शोध कसे झाले त्याची माहिती आपण पाहिलं आहोत. त्यानंतर आपण 6 उपघटक पाहिलं ते म्हणजे औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांतीची व्याख्या पाहिलं. औद्योगिक क्रांती जगात सर्वप्रथम औद्योगिक क्रांतीची सुरुवात कुठे व कशी झाली त्याची सुद्धा सविस्तर माहिती आपण पाहिलं आहोत. आणि या औद्योगिक क्रांतीचे भारतावर परिणाम काय काय झाले ते सुद्धा पाहिलं आहोत. त्यानंतर शेवटच्या उपघटकात आपण म्हणजे आर्थिक राष्ट्रवादात त्यात समाविष्ट असलेल्या बाबी, यामुळे या आर्थिक राष्ट्रवादामुळे साम्राज्यवादाचा उदय कसा झाला आणि साम्राज्याची राष्ट्र कोणती ती पाहिलं आहोत. मी आशा व्यक्त करते की तुम्हाला हा पाठ नक्की समजला असेल.
तर चला पुढे बोलूया. सर आपके पास है किताबों का भंडार. सर आपके पास है किताबों का भंडार. ज्ञान देकर छात्रों ने दिया आपने आधार. ज्ञान देकर छात्रों ने दिया आपने आधार. अब निश्चित रूप से करेंगे हम सकारात्मक सुधार. व्यक्त करने आई हूँ आपका आभार. व्यक्त करने आई हूँ आपका आभार. आज आपण कलशेट्टी सरांच्या मार्गदर्शनाखाली हा पाठ इतक्या सुंदर पद्धतीने शिकू शकलो, त्यामुळे सर्वप्रथम मी कलशेट्टी सरांचे आभार मानते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला ते सर्व विद्यार्थी. तुम्ही हा कार्यक्रम शांततेत संपन्न